नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन कापूस अनुदानाची बरेच दिवसापासून शेतकरी वाट बघत होते आणि त्याचीच आता प्रतीक्षा संपलेली आहे। नवीन पोर्टलवरती जे आहे ते शेतकऱ्यांचे जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या याद्या प्रकाशित व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या यादीमध्ये तुमच्या गावाचं नाव तसेच तुमचं नाव आहे किंवा नाही हे तुम्ही स्वतः देखील चेक करू शकता। ते कसं चेक करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर मग बघूया नाव कसं चेक करायचं। सर्वप्रथम महाडीबीटी SCA-GRI या वेबसाईटवरती यायचं। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन होईल। नवीन पेज ओपन झाल्यानंतर फार्मर सर्च यावरती जे 3 ऑप्शन आहे, लॉग इन, डिस्ट्रीब्यूट स्टेटस आणि फार्मर सर्च, तर फार्मर सर्चवरती क्लिक करायचं। फार्मर सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथे जे आहे ते शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आणि गेट OTP फॉर आधार व्हेरिफिकेशन, जो आधारला लिंक मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे। तर आपण आधार नंबर टाकून OTP घेऊया। मोबाईलवरती OTP आल्यानंतर OTP इथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर ते व्हेरीफाय OTP आधार यावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTP आधार केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल। नवीन पेज ओपन झाल्यानंतर आपला ऑथेंटिफिकेशन सक्सेसफुल झालेला आहे, याला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर नवीन पेज ओपन झालेला आहे। नवीन पेजवरती ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपला जे विभाग आहे ते आपला विभाग कोणता आहे ते विभाग निवडायचा आहे। इथे मी माझा अमरावती विभाग आहे, अमरावती विभाग निवडतो। त्यानंतर आपला जिल्हा कोणता आहे तो जिल्हा निवडायचा। जिल्हा निवडल्यानंतर आपला तालुका निवडायचा। तालुका निवडल्यानंतर आपला गाव निवडायचा आणि सर्चवरती क्लिक करायचं। आपलं जे गाव असेल तालुक्यातील इथे संपूर्ण यादी येईल, ते यादीमध्ये जे आपलं गाव असेल ते गाव इथे निवडायचं। गाव निवडल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं। सर्चवरती क्लिक केल्यानंतर आपण इथे बघू शकता, इथे ज्या शेतकऱ्याचे अजूनपर्यंत नावं या वेबसाईटवर अपडेट झालेले आहेत त्या शेतकऱ्यांचे नाव आलेले आहे, त्यांचा जे खाता नंबर आहे 8चा तो खाता नंबर आलेला आहे, गट नंबर आलेला आहे आणि कोणत्या पिकासाठी त्यांना अनुदान मिळणार आहे त्या पिकाचे नाव आलेले आहे आणि किती क्षेत्रासाठी ते पात्र झालेले आहे त्यापुढे ते देखील आलेले आहे। यामध्ये आपण आपलं नाव शोधू शकता। वरती इथे सर्चचा ऑप्शन आहे, त्या सर्चमध्ये आपलं नाव टाकून आपण इथे आपलं नाव शोधू शकता। आपण कृषी सहाय्यकाकडे डॉक्युमेंट दिले असेल आणि अजून जर आपलं नाव आलं असेल तर चिंता करायची आवश्यकता नाही। अजून भरपूर याद्या या अपडेट व्हायच्या बाकी आहे। यामध्ये संपूर्ण तालुके आहे, संपूर्ण तालुक्यामधले संपूर्ण गावं आहे। तुमचं ज्या गावाअंतर्गत नाव येत असेल ते नाव सर्च करा। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही देखील सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र आहे किंवा नाही ते चेक करू शकता।